गोरगरिबांची मुलं आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह व्हावा, आपल्या कुटुंबाला आधार व्हावा म्हणून वेगवेगळे नोकरी व्यवसायामध्ये यश यावं यासाठी प्रयत्न करत असतात. गरिबाची मुलं पोलीस व्हावीत, आपण देशाचं संरक्षण करावं, कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी आपल्या कुटुंबाचा हातभार लागावा असा प्रयत्न असतो. आज आपण ज्या कुटुंबामध्ये आलेले आहोत यांची मुलगी, यांची बहीण पोलीस दलामध्ये भरती होण्यासाठी एका खासगी अकॅडमीमध्ये शिक्षण घेते. शिक्षण घेत असताना संबंधित शिक्षकाने टॉर्चर केल्यामुळे त्या मुलीने आत्महत्या केली अशी माहिती समजते. नेमकी वस्तुस्थिती काय आहे? पोलिसांनी या घटनेचा सखोल तपास करून जो दोषी असेल त्याला पाठीशी न घालता त्याच्यावर कठोर कारवाई करायला हवी, किंवा याच्यामध्ये वेगळं काही आहे का, त्या शिक्षकावर जर काही वेगळं बालंट टाकलं जात नाही ना याचाही शोध घेणं गरजेचं आहे. गरीब कुटुंबातील मुलगी आज आपल्या जीवाला मुकलेली आहे. अतिशय काबाड कष्टानं त्यांच्या कुटुंबानी मोलमजुरी करून आपण याचे वडील पाहतोय, त्यांना अर्धांग वायू झालेला आहे. म्हणजे ते एका जागेवर बसून आहे. गरीबाचं कुटुंब शिक्षण घेऊन आपण पोलीस व्हायचं, कुटुंबाला आधार द्यायचा. त्यांची एक मुलगी मला वाटतं पोलीस आहे, दुसरी मुलगी तेच प्रशिक्षण घेते, आणि जे दुर्दैव ज्या मुलीनं आत्महत्या केली ती सुद्धा पोलीस होण्यासाठीच प्रशिक्षण घेत होती. या अशा ज्या अकॅडमी आहेत यांना शासनाने परवानगी दिली कशी, शासनाचे नॉर्म्स पाळतात का, टर्म अँड कंडिशन यांना काही लागू आहेत का, हे देखील तपासणं गरजेचं आहे. आपण जरा त्या ताईशी बोलण्याचा प्रयत्न करूया. घटना अतिशय दुःखद आहे. ताई नमस्कार, तुझं काय नाव? साक्षी भंडारी. आता मला सांग, ज्या मुलीनं गळफास घेतला त्या मुलीचं नाव काय? भाग्यश्री भंडारी. तू तिच्या सोबत होतेस? हो, ती आणि मी सोबतच राहायचो आणि क्लासला पण सोबत जात होतो. फक्त क्लास आमचे वेगवेगळे होते, ती सिनियरला आणि मी ज्युनियरला. कोणाची अकॅडमी? सह्याद्री अकॅडमी, आळेफाटा. गीताराम गायकर सर आणि मयूर डोंगरे सर. गीताराम गायकर कुठले आहेत? ते आळेफाट्याचेच आहेत. आणि डोंगरे कुठले आहेत? ते ओतूरचे आहेत, ओतूर मधले खामुंडे गावाचे. किती वर्षापासून तुम्ही तिथे अकॅडमीला जाता? भाग्यश्री 1 वर्षापासून आणि मी आता 1-1.5 महिना झालाय. तुझं शिक्षण किती? मी आता 2nd इयरला आहे, तिचं MA झालेलं. आता तुम्ही जे अकॅडमीला जाता तिथं नेमकं काय शिकवतात? तिथं आम्हाला सकाळी 9:30 ते 3 वाजेपर्यंत लेखी परीक्षेचं असतंय. त्याच्यानंतर 3:30 ते 5:30 आमचं म्हणजे जे फिजिकल असतं ग्राउंड त्याचं ट्रेनिंग असते. अकॅडमीचा फायदा होतो? फायदा पण होतो. तुमच्या अगोदरच्या बॅच मधल्या काही मुलं पोलीस दलामध्ये भरती झाली? हो, या अगोदर पण झाले त्या अकॅडमी भरपूर. फी किती घेतात? फी 1 वर्षाची 16,000 आणि 6 महिन्याची 8,500. किती वर्षाचा कोर्स? ते बॅच वाईज असतं, म्हणजे 6 महिन्यात एखादा स्टुडंट 6 महिन्यात पण होतो, 1 वर्षात, काही स्टुडंट 2 वर्षात, 3 वर्षात, असं म्हणजे स्टुडंटवर डिपेंड आहे ना, ते किती वर्षात होऊ शकतात. किती मुलं आहेत? साधारणतः 550 पोरं आहेत. आता मला खरं सांग, नेमकं काय घडलं? तुझ्या बहिणीनं आत्महत्या का केली? तिने असं सांगितलं होतं माझ्या मोठ्या बहिणीला मेसेज करून. आणि काय मोठ्या बहिणीचं नाव? शीतल भंडारी. व्हॉट्सअप केला? हो, पहिला कॉल केला मैत्रिणीच्याच फोनवरतून आणि नंतर व्हॉट्सअपला मेसेज पण केला होता की सर मला लय बोललेत आणि सगळे पोरं माझ्याकडे बघून हसतात. कोण सर बोलले? मयूर डोंगरे सर. काय बोलले ते? सर असं बोलले होते की तिने कॉलवरती सांगितलं की मी शनिवारी क्लास सुटल्यानंतर ग्राउंड न करता ती आणि मी घरी आलो होतो. म्हणजे आम्ही दर शनिवारावर घरी येतो हे सरांना माहित होतं. मग तसंच आम्ही ह्या शनिवारी पण घरी आलो होतो. सर असं तिला म्हटले की तू शनिवारी कुठे गेली होतीस दबक्या पावलांनी, मला चांगलंच माहिती. दबक्या पावलांनी म्हणजे ते असे ह्या पद्धतीने बोलले की दबक्या पावलांनी कुठे गेली होतीस, मला चांगलं माहितीये, तू पण गेलीस सोबत, तुझ्या बारक्या बहिणीला पण घेऊन गेलीस, सांग सगळ्यांना तू कुठे गेली होतीस, असं बोलले. त्याच्यानंतर ना की सगळ्यांसमोर बोलले ना, असं 200-250 इन्सल्ट झाला? 200-250 पोरांसमोर बोलले. ही घटना किती वाजता घडली? ती घटना 12 वाजता वगैरे झालं असेल. तारीख? 10 तारीख. 10 तारखेला दुपारी 12 वाजता वर्गामध्ये. आणि मग तुझी बहीण घरी किती वाजता गेली रूमवर? त्यानंतर ना ती
12:30च्या दरम्यान घरी गेली. तुम्हाला कसं कळलं तिनं आत्महत्या केली, कळपास घेतला? मला काहीच नव्हतं माहिती. मी अलीकडच्या क्लासमध्ये होते, ती पलीकडची होती. त्यानंतर ना रूमवरती गेल्यानंतर ना तिने त्या मुलाला पण मेसेज केला की सर, कोण मुलगा? तो बाचकर म्हणून आहे, तो त्याला नाव पण- काय त्याचं? नवनाथ नवनाथ बाचकर का भास्कर? बाचकर. तो कुठला आहे? तो तिथेच होता आमच्या सोबत अगोदर, पण तो ह्या वर्षी झालाय पोलीस, ठाणे पोलीस. म्हणजे पोलीस भरती त्याची झाली. मग त्याला मेसेज केला का तुझी ताईनं? हो, की सर मला लय बोललेत आणि मला नाही जगायचं, मी मरणार आहे, असे मेसेज त्याला केले. कॉल पण केलता वाटतं त्याला. त्यानंतर ना मग तिने केलं. मग त्या मुलांनी सरांना कॉल केला, मयूर डोंगरे सरांना, की सर भाग्यश्रीच्या रूमवर जा, ती असं काहीतरी करते म्हणून. मग सर लवकर पोहोचले का उशीर आहे? सरांनी पहिले तर 2 फोन नाही उचलले त्याचे. सरांनी त्याचा नंतर ना 3रा फोन उचलला, कारण सर लेक्चर मध्ये होते त्यामुळं. सरांनी त्याचा 3रा फोन उचलला. सर आणि 2 मुलं सरांसोबत होते. ते एवढे 3 जण रूमवरती गेले. मला काहीच माहित नव्हतं. आता आपल्या ताईला ज्या सरांनी टॉर्चर केलं, बाकीचे विद्यार्थी असतील, विद्यार्थिनी असतील, तर त्यांच्या समोर हा प्रसंग घडला असेल, त्यातल्या काही मैत्रिणींनी तुला सांगितलं बाबा असं घडलंय? त्याच्यातलं तर एका मैत्रिणीने दीदीला फोन करून सांगितलं होतं असं, मोठ्या बहिणीला? हो, की दीदी भाग्यश्रीने तुला काही सांगितलं का? तिला आज सर लय बोललेत क्लासमध्ये आणि ती रडत गेलीये. ती कुठे गेली सांगशील का मला? त्यावर दीदी बोलली ती रूमला गेलीये, तू जा तिच्याकडे आणि तिची समजूत काढ, असं त्या मैत्रिणीला पण सांगितलं होतं. पण ती मैत्रीण आज जायच्या आत सर गेले होते. मग त्यानंतर सर रूमवर पोहोचले असतील. त्यानंतर आम्हाला क्लास सोडून दिला आमचा. सांगितलं अल्पशा कारणाने तुम्हाला सुट्टी देण्यात आली. तर ते गायकर सर, तुम्ही मगाशी नाव घेतलं, ते गायकर सरांना यातलं काय माहिती आहे का? त्यांना माहितच नव्हतं. ते क्लास घेत होते, आमच्या क्लासवर होते ते ज्युनियरच्या. आणि मयूर डोंगरे त्यांची आता भूमिका काय? त्यांना फक्त एवढं- मला अशी माहिती मिळते की बाबा तुम्ही तक्रार करू नये, हे प्रकरण वाढू नये, तुमच्या काय दबाव टाकायचा प्रयत्न होतो का? नाही, दबाव नाही का टाकला, पण सोशल मीडियावरती म्हणजे आमचीच बहीण गेलीये आणि वरतून लोक आम्हालाच बोलतात. नाही म्हणजे ताई, असं कमेंट करणं तर वाईट आहे. ती माझ्या मुलीसारखी. प्रश्न माझा असा आहे की बाबा हे प्रकरण वाढू नका, संबंधित शिक्षकांनी वगैरे असं हे प्रकरण वाढू नका, काय असेल तर आपण बघू, पाहू, मार्ग काढू, असं काय म्हणाले कोणी? नाही, असं तर कोण नाही म्हटलं. फक्त ते असं बोललेले की तुम्ही ज्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशन गेलो त्याच दिवशी असं बोलले होते की तुम्ही इथंच हे सगळं थांबवा, आपण काहीतरी म्हणजे पैसे वगैरे देऊन हे. याला दबावच म्हणतात ना ताई. हा, हे असं एवढं तर ते बोललेले. कोण बोललो होतं असं? त्या सरांकडचे गावाकडचे लोक होते. आता मला सांग, आपली तुझी बहीण गेली, घटना अतिशय दुर्दैव आहे. असं पुन्हा दुसऱ्या एखाद्या मुलीवर असा प्रसंग येऊ नये, तुझी मागणी काय असेल? त्यामुळे माझं एवढंच म्हणणं आहे की ती ज्या कारणामुळे गेली ते कारण तर तिने सांगितलंच की सर बोलले म्हणून मी जीव देणार, असं वगैरे मरणार आहे. तर त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी. आणि ज्या ठिकाणी झालं म्हणजे त्या अकॅडमीमध्ये, तर ती कारवाई होईपर्यंत अकॅडमी पण बंद राहावी आणि तिला न्याय मिळावा. ज्या क्लासमध्ये हा प्रकार झाला तिथे सीसीटीव्ही फुटेज असेल? हो, तिथे सीसीटीव्ही फुटेज होतं. तर त्याच्यामध्ये ते सगळं दिसेल आपल्याला. काय किमान कदाचित व्हॉइस असेल का नाही माहित नाही, पण फुटेज तर पाहायला मिळेल ना? हो, पोलिसांकडे आहे ते फुटेज. आता सोशल मीडियावर खूप चर्चा झाली, याच्या युट्यूबला बातम्या झाल्या, लोक वेगवेगळ्या कमेंट्स करतात. एक बहीण म्हणून तुला काय वाटतं? त्या कमेंट बंद झाल्या पाहिजे, कारण ते योग्यच नाहीये. त्यांना पण माहितीये की सर बोललेत. सर एका माझ्या मोठ्या बहिणीला कॉल पण केलेला. सर एवढं पण बोलले, मी तिला असंच बोललोय की भंडारी दबक्या पावलाने कुठे गेलीस. सर असं पोरं म्हणतात की सर तिला काहीच बोलले नाही, पर्सनली तिला काहीच बोलले नाही. मग सर असं कसं काय दिदीला सांगतात, हा मी तिला बोललो की भंडारी दबक्या पावलाने कुठे गेली होतीस तू, गेलीस तुझ्या बहिणीला घेऊन गेलीस. हे सर बोललेले आहेत, माझ्या बहिणीने रेकॉर्डिंग केलंय. सर म्हटले हे मी बोललोय. मग क्लासमधले जेवढे पोरं होते ते पोरं असं का म्हणतात की तिला पर्सनली बोलले नाही किंवा तिला एकटीलाच बोलले नाही. बरं ठीक आहे, सगळ्यांसमित तिला उभं केलं होतं सरांनी क्लासमध्ये, पण सर तिचं नाव घेऊन तर बोलले ना भंडारी. क्लासमध्ये ती एकटीच भंडारी आहे. दबक्या पावलाने कुठे गेलीस बारक्या बहिणीला घेऊन, तिच्यासोबत मीच होते ना. सर हे तर बोललेत ना, मग पोरं नाही कसं म्हणतात? ते जर नाही म्हणतात, नाहीच बोलले आणि सर हे बोललेत हे मान्य करतात, मग त्या मुलांचा काय अधिकारच नाहीये ना सरांना काही बोलू नका, सर निर्दोष आहे अशी कमेंट करायची त्यांची गरजच नाहीये.
जे कमेंट करतात ना ते एकदम चुकीचेच कमेंट करतात ते एकदम डायरेक्ट सांगतात सर काहीच बोलले नाही, सर सगळ्यांना बोलले. जे सांगतात ना पोरं मी तिथे क्लासमध्ये होते मला सगळं माहिती आहे, सर काहीच बोलले नाही, त्याला म्हणा तुझा मेंदू जरा ठिकाणावर आहे का बघ, जरा रिवाइंड कर मेंदू एकदा आणि विचार कर सर भंडारी नाव घेतलं की नाही, सर तिला बोलले की नाही दबक्या पावलं तू कुठे गेली होतीस, हा विचार कर मग कमेंट कर तिथे जाऊन की सर तिला काही बोललीत की नाही. तर तुमच्या कुटुंबामध्ये किती माणसं? आम्ही 6 बहिणी होतो. मोठ्या बहिणीचं नाव काय? मंगल. तिचं लग्न झालं? हो. 2 नंबर पहिले तिघींचे पण लग्न झालेत आणि ते काय नोकरी करतात का गृहिणी? नाही सगळे शेतीच करतात. मग आता पोलीस अकॅडमीमध्ये तुझ्यासोबत अजून कोण असतं? मी आणि माझी बहीणच होते भाग्यश्री आणि एक 2023लाच भरती झाली. म्हणजे एक पोलीस झाली पण ना. आता मला एक सांग, तुमच्या कुटुंबामध्ये एकूण शेती किती किंवा उदरनिर्वाहाचं वेगळं साधन काय? नाही माझा लहान भाऊ आहे सगळ्यात, तो आता 19 वर्षाचा आहे आणि आम्ही तिघीच म्हणजे नाही का आम्ही अगोदर नॅशनल प्लेयर होतो ना, त्यामुळे आम्ही असं मॅरेथॉन वगैरे कॉम्पिटिशन वगैरे खेळून पैसे वगैरे जमवायचो आणि शेती पण बघायचं आम्हाला 2 एकर शेती आहे. फक्त 2 एकर? आई काय करते? आई पण शेतीच. वडील? त्यांना गेल्या 15-20 वर्षापासून अर्धांगावी म्हणजे पॅरालिसिस झालेला आहे, त्यामुळे त्यांना नाही करता येत काही. मग तू सगळं खर्च कोण करतं सगळं? आम्ही तिघीच करायचो, जेव्हापासून तिची नोकरी लागली मग ती बघते सगळं. तिचं लग्न झालं? नाही तिचं लग्न नाही झालं अजून. आता मला तू सांग, तुमचं हे जे अलकुटे गाव आहे, तुला गावाकडनं काय सपोर्टची गरज आहे? तुझी मागणी काय असेल? एवढंच आहे की माझ्या बहिणीला न्याय मिळवून द्यावा, त्यासाठी सर्वांनी सपोर्ट करावा. आणि आत्महत्या केली त्या ताईचं नाव काय आणि तिचे तुम्ही कोण आहात? तिचं नाव भाग्यश्री भास्कर भंडारी आणि मी तिचा चुलत भाऊ आहे. आता ही जी घटना घडली या घटनेकडे कसं पाहता? संबंधित संशयित जे डोंबरे सर आहेत त्यांना पोलिसांनी अटक केलेली आहे, कदाचित ते जामिनावर सुटतील, प्रक्रिया ही होत असते जामीनकीची. तर तुमची मागणी काय आहे आणि तुमच्यापर्यंत अपडेट काय आहेत? नाही, घटना ही खूप दुर्दैवी आहे आणि जर याच्यामध्ये डोंबरेचा दोषी असतील तर त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि एक व्हिडिओ खाली कमेंट करतात त्यांना माझं सांगणे आहे, आता केस चालू आहे, काय जे निदर्शन येईल, काय जे माहिती भेटेल पोलिसांना ते समोर येईल, तोपर्यंत वाईट कमेंट करू नका. आणि आमची मुलगी गेली आता आम्हाला माहिती आहे काय खरं आहे काय खोटं आहे, ते पोलीस सांगतीलच पुढं काय. सर दोषी असतील तर त्यांना त्यांच्यावर कारवाई होईल आणि निर्दोष असतील तर ते निर्दोष सुटतील ना, हे कळेल. जे सोशल मीडियावर बाकीच्या मुलांनी लोकांनी सरांची खोटी बाजू घेऊन न्याय देवता न्याय देईल, जे काही खरं आहे ते समोर येईलच, पण खोटी बाजू घेऊन मुलीच्या घरच्यांची किंवा मुलीची बदनामी करू नये एवढीच आमची. भाग्यश्री भंडारी या मुलीने तिच्या रूमवर जाऊन आत्महत्या केली. आत्महत्येचं कारण पोलिसांनी शोधायला हवं, जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई व्हायला हवी. हे भंडारी कुटुंब प्रचंड दडपणाखाली आहे असं प्रथमदर्शनी दिसतंय. त्या मुली त्यांचे नातेवाईक कोणी बोलत नाही. आपल्यासोबत आहेत गावचे एक सहकारी आहेत. आणि तुमचं काय नाव? उजगरे सर. उजगरे सर, तुम्ही याच गावचे? काय घडलं, तुम्हाला काय माहिती मिळाली? नाही, याच्यात काय घडलं कसं घडलं त्या मुलीलाच माहिती संपूर्ण. आम्ही तुमच्यापर्यंत काय पोहोचलंय? आमच्यापर्यंत तरी काही पोहोचलेलं नाही अद्याप. फक्त आमची एवढीच इच्छा आहे की हे कुटुंब गरीब आहे, सामान्य, सगळ्या मुलींनी कष्टातून उभं केले, वडील आजारी असतात, आई साधी मुली, हे कुटुंब आज उघड्यावर पडले विनाकारण. सगळे लोक त्या दृष्टीने पाहतात. आमचं एकच मागणी सगळ्यांची, ग्रामस्थांची, आमची व त्या कुटुंबाला न्याय मिळाला पाहिजे. काय होतं काय शेवटी ह्या गोष्टी त्या मुलीला बाकीच्या गोष्टी त्या कायदेशीर बाबी असतील ते काय होईल तिकडे निष्पन्न होईल, फक्त न्याय मिळाला पाहिजे ही बाकी सगळ्या ग्रामस्थांची नातेवाईकांची इच्छा आहे. भाग्यश्रीचं भाग्य उजाळावं, आपल्या कुटुंबाला आधार मिळावा म्हणून भाग्यश्री भंडारी हिनं अकॅडमी जॉईन केली. आपण पोलीस हो, कुटुंबाला आधार देऊ, तिचे प्रयत्न राहिले. दुर्दैवाने आज ती आपल्यामध्ये नाही. आपण पाठीमागं पाहतोय तिला हे मिळालेली तपकं, मिळालेले पुरस्कार, ह्या कुटुंबातील ह्या मुली अतिशय आदर्श होत्या. अशी वेळ इतर कोणावर येऊ नये, ह्या प्रकरणाचा सखोल तपास व्हावा. संबंधित शिक्षक दोषी असतील तर त्यांच्यावर निश्चित कारवाई व्हायला हवी. परंतु आतापर्यंत ज्या ज्या बातम्या झालेल्या आहेत त्याच्याखाली ज्या कमेंट्स होत आहेत त्या कमेंट्स अतिशय चुकीच्या पद्धतीने होत आहेत असा कुटुंबियांचा दावा आहे. नुसता दावाच नाही, तर कुटुंबीय असं म्हणतायत की आम्ही त्याचे स्क्रीनशॉट काढलेले आहेत, आम्ही याबाबतचे सगळे स्क्रीनशॉट पोलिसांना दिलेले आहेत. कमेंट करणाऱ्यांनो खातरजमा करा, व्यवस्थित माहिती घ्या आणि मग कमेंट करा. आपल्यासोबत एक जाणकार नागरिक आहे, जर आपण त्यांच्याशी बोलूया. अळकोटीमध्ये अतिशय परखड बोलणारं हे व्यक्तिमत्व आहे. आता अतिशय गरीब कुटुंब आहे,
साधं कुटुंब आहे, त्यांचं पत्र्याचं घर आहे, बाबांना पॅरालिसिस झालेलं आहे, 2 एकर जमीन आहे, 6 बहिणी आहेत, रोजचं कमवतील तेवढंच खातील, अशा कुटुंबावर त्या मुलीवर वेळ आलेली आहे. तुम्ही एक आळकोटीकर म्हणून काय सांगाल? भास्कर भंडारी हा गेल्या 8-10 वर्षापासून पॅरालिसिसने आजारी आणि त्याच्यामुळं त्याच्याकडून उदरनिर्वाहाचं कुठलंही साधन नसताना त्याच्या 6 मुलींमध्ये 3 मुलीची लग्न झालेली आहेत. 4थ्या मुलगीचं पोलीस भरती होऊन आता तिची एंगेजमेंट झालेली आहे आणि ह्या उर्वरित 2 भगिनी धाकट्या ह्याही पोलीस अकॅडमीमध्ये प्रशिक्षण घेत होत्या आणि त्यांचं मागचं करिअर जर पाहिलं तर घरामध्ये आता हे जे सगळे लेबल आहेत पारितोषिक ही सगळे ह्या 3 मुलींनी मिळवलेली आहेत आणि त्यांचं उत्तम असं ध्येय होतं का आपल्या कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी चांगलं सरकारी जॉब अकॅडमीच्या माध्यमातून पोलीस भरती व्हायचं नव्हे. काल परवा म्हणजे शनिवारी ती मुलगी रविवारी आमच्याकडं झेरॉक्स काढून तलाठी परीक्षेचा फॉर्म भरलेला आहे. मी आता माहिती घेतली, तलाठीचा फॉर्म भरण्यासाठी ती मुलगी 2 दिवस गावी आलेली होती आणि त्या गावी आल्याच्या नंतर तिथं गेल्याच्या नंतर दुपारचा हा प्रसंग कधी घडला तो आम्हाला 5 संध्याकाळी कळाला. मुलींचं अत्यंत नम्रतेने वागणं होतं, त्यांचं उत्तम असं ध्येय होतं, कुठल्याही प्रकारचं त्यांचं असं गालबोट लागण्यासारखं वर्तन नव्हतं आणि दुर्दैवाने ही जी घटना घडली ह्या घटनेकडे पाहिल्यानंतर गरिबाला न्याय मिळेल का हा प्रश्नचिन्ह आहे. का तर काल परवा लोहगडची एक घटना घडलेली अग्रवाल कुटुंबाची, त्यांच्याकडे पाहिल्यानंतर कोणत्याही थराला आहे ना ह्या प्रकारे मनुष्य जात असतो. म्हणून ह्या मुलींना न्याय देण्याचं काम फक्त आता पोलीस डिपार्टमेंटच करू शकतं. भास्करच्या घरची परिस्थिती पाहिल्यानंतर कायद्याच्या ह्या किचकट त्रासाला ते समर्थपणे तोंड देऊ शकत नाहीत किंवा ते न्याय मागण्यासाठी पळू शकत नाहीत. शेवटी न्यायदेवतेचा न्याय ह्या कुटुंबियासाठी अपेक्षित असताना ही परखड भूमिका सत्य शोधण्याचं काम आळेफाटा पोलीस स्टेशनलाच करावं लागणार आहे. मुलगी मेंटल नव्हती की जिने सुसाईड करावी, निश्चित तिला कुठल्या ना कुठल्या प्रकारचं टॉर्चिंग झालं असेल, काही ना काही त्याच्या मागं कुठलंही कारण असू द्या, बरं वाईट जे असेल ते शोधायचं काम ह्या डिपार्टमेंटचं आहे आणि डिपार्टमेंटने भास्कर भंडारीच्या मुलीला न्याय मिळवून द्यावा माझी एवढीच अपेक्षा आहे. आम्ही गावकरी ह्या भास्करच्या कुटुंबियाच्या पाठीमागं निश्चित आहोत, पण आमच्याही मर्यादा आहेत. शेवटी कोर्टामध्ये पुरावे सादर करणे, त्या पुराव्यांचा शोध घेणे ही खऱ्या अर्थाने 100% त्या डिपार्टमेंटची जबाबदारी आहे. मला ऐकीव माहितीमध्ये ज्यावेळेस ही घटना घडली त्यानंतर तिथं अनेक जमावांनी तिथं प्रेशर आणून कुठंतरी तो दखल पात्र गुन्हा असताना तो नोंदवायला खूप उशिरा, किती वाजता नोंदवला? रात्रीचे 12 वाजता. घटना घडली सकाळी 12 वाजता ना? हा, असं काहीतरी आहे. घटना किती वाजता घडली? सकाळी 12 वाजता. गुन्हा दाखल किती वाजता झाला? रात्री 12 वाजता. हा, मग इतका 12 तास एवढा अवधी मधला गेला हा प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे. सामान्य माणसाला न्याय मिळणं थोडंसं कठीणच आहे आणि म्हणून प्रशासनाला विनंती आहे, जे कोणी समजा ह्या केसची संदर्भात चौकशी करत असन त्यांना विनंती आहे, आपली मुलगी समजून, प्रामाणिकपणाने आपली भगिनी समजून ह्या मुलीच्या गरीब कुटुंबियाला न्याय द्यायचं काम फक्त तुम्हीच करू शकता. तिचं कुटुंब खचलेलं आहे. आज तिच्या घरातले सरपंच असून सुद्धा त्यांच्यावरही प्रेशर असेल, आमच्या गावचे अनेक असतील प्रेशर असेल. ह्या सगळ्या प्रेशरला फेस करताना ते कुटुंब आहे ना अक्षरशः बोलण्याच्या पलीकडे. आणि म्हणून माझी फक्त एवढीच माफक अपेक्षा आहे, प्रशासकीय जे अधिकारी असतील तपास करणारे त्यांनी ह्या मुलीला न्याय द्यावा. तिच्या उत्तुंग स्वप्नाला जो आज तिला हो चुकीचा वेळ आली, तिच्यावर चुकीचा तिनं भूमिका पार पडली, मी तिचा प्रसंग ओढवला. हा, मी तिच्या ह्या कृत्याचं समर्थन नक्कीच करणार नाही, पण तिच्यावरती ती वेळ कशामुळे आली याचा डिपार्टमेंटनी शोध घ्यावं आणि त्या गोष्टीचा अन्य मुलींवरती प्रसंग ओढवू नये याची खबरदारी घेऊन ह्या मुलीला न्याय द्यावा, एवढीच आमची मागणी आहे. भाग्यश्री भास्कर भंडारी यांचं हे जे कुटुंब आहे अतिशय गरीब आहे. हे साधं घर आहे. या ठिकाणी आपण पाहतोय
ही लोक इथं साध्यापणाने राहतात. वर पत्र्याचं घर आहे, अवघी 2 एकर क्षेत्र आहे. एवढं कमी क्षेत्र असताना, गरीब कुटुंब असताना ह्या गरीब कुटुंबावर अशी वेळ ओढवलेली आहे. आपली पोलीस प्रशासनाला विनंती आहे, म्हातारे मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. ह्या गरीब कुटुंबाला न्याय द्या. DYSP पाटील साहेब, त्याचबरोबर आळीफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विश्वास जाधव साहेब, तुम्हालाही विनंती आहे. आणि ग्रामीण विभागाचे जे संदीप गिल साहेब, तुम्हाला विनंती आहे, म्हातारी मेल्याचं दुःख नाही, काळ सोकवता कामा नये. या मुलीचा जो प्रकार घडला, तिने आत्महत्या केली, गळफास घेतला, त्याचं कारण शोधून सत्य लोकांपुढे यायला हवं. आणि त्या शिक्षकाच्या टॉर्चर केल्यामुळे जर ह्या मुलीनं आत्महत्या केली असेल तर दोषींवर कारवाई करायला हवी. गरीब कुटुंब आहे, यांना सगळे पुरावे गोळा करणं थोडंसं अवघड आहे. पोलिसांनी स्वतःहून आपल्या कुटुंबातील मुलगी आहे, आपल्या बहिणीची मुलगी आहे, आपल्या भावाची मुलगी आहे, आपल्या कुटुंबातली मुलगी आहे असं समजून या गरीब कुटुंबाला न्याय द्यावा. जर न्याय देण्यामध्ये कमतरता दाखवली किंवा कुठंतरी समोरच्यांचं ऐकून या कुटुंबावर अन्याय करायचा प्रयत्न केला तर या गरीब कुटुंबाचा संबंधित यंत्रणेला तळतळाट लागेल. सुरेश वाणी, विघ्नर टाइम्स, अळकोटी. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.